आजचा आपला पहिला प्रश्न आहे 2025 मध्ये इथिओपियामध्ये उद्रेक झालेल्या ज्वालामुखीचे नाव कोणते? तर त्याचे नाव आहे हेलिगुबी. हेलिगुबी आहे कुठे? तर इथिओपियामध्ये आणि इथिओपिया कुठे आहे? तर आफ्रिका खंडामध्ये. ठीक आहे? लक्षात राहू द्या. हा जो ज्वालामुखीचा उद्रेक झाला, हा संपूर्ण दुनियेमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. कारण इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक तर झाला, पण त्याची राख कुठपर्यंत आली? आपल्या भारतापर्यंत. आणि जिथे हा स्फोट झाला, तिथून जवळपास 100 किलोमीटरपेक्षा जास्त त्याची राख पसरली आहे आणि इतकी ती राखेचे थर इतके मोठे आहेत, की तिथले जे गुरं आहेत, त्यांना खायला काय द्यायचं हा लोकांना प्रश्न पडलाय. हे जे राख आहेत, ही राख वरती जाऊन काय झालं त्याचे ढग झाले आणि ती ढगाची जाडी इतकी आहे, की आपल्या भारताने विमानाची जी उड्डाणं आहे, ती कॅन्सल केली. आणि सगळ्यात विशेष म्हणजे काय, हेलिगुब्बी जी आहे, ही ज्वालामुखी 12,000 वर्षांपासून निष्क्रिय होती आणि तिचा आता स्फोट झाला, तो इतका भयंकर होता, की त्याची राख आपल्या भारतापर्यंत पोहोचली. ज्वालामुखीच्या राखेत प्रामुख्याने कोणते घटक असतात? तर सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, पुन्हा हायड्रोजन सल्फाईड, ठीक आहे? हायड्रोजन सल्फाईड, हायड्रोजन क्लोराईड ह्या प्रामुख्याने गोष्टी असतात आणि त्यामुळे काय होतं, की हवेचं प्रदूषणही होतं. आता तुम्हाला एक मी गोष्ट सांगते. आपली जी संपूर्ण दुनिया आहे ना, ती टेक्टोनिक प्लेटमध्ये विभागली गेली आहे आणि ह्या ज्या प्लेटा आहेत ना, त्या कशावर आहेत? जो आपला लावा रस आहे, तर त्याच्यावर या टेक्टोनिक प्लेट्स आहेत आणि या सतत हलत असतात आणि जेव्हा हे हलतात ना, तेव्हा पृथ्वीवर हादरे बसतात आणि हे जे हादरे बसतात, यालाच आपण भूकंप असे म्हणतो आणि याच प्लेटच्या किनाऱ्यावर ज्वालामुखीचा स्फोट होत असतो. आता इथिओपियाचं जे अपार क्षेत्र आहे, तिथे आफ्रिकन प्लेट आणि सोमालियन प्लेट हे दूर होत आहेत आणि यामध्येच जो गॅप राहतोय म्हणजे एक खड्डा टाइप, तर तिथेच हे हेलिगुब्बी नावाचं ज्वालामुखी बेट आहे. भारतामध्ये बॅरन आयलँड, अंदमान निकोबार जे आहे, तिथे आपल्या ज्वालामुखी आहेत. आता आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणलं, की ह्या बाउंडरीज किती प्रकारच्या असतात? तर तर पहिली आहे डायव्हर्जंट बाउंडरी. डायव्हर्जंट बाउंडरी म्हणजे काय, की प्लेट्स एकमेकांपासून दूर जातात. दुसरी आहे कन्व्हर्जन बाउंडरी. कन्व्हर्जन बाउंडरी म्हणजे काय, की त्या एकमेकांवर आदळतात आणि काय होतं, पर्वत रांगा तयार होतात. पर्वत तयार होतात. उदाहरणार्थ काय, हिमालया. आणि तिसरी आहे ट्रान्सफॉर्म बाउंडरी. ट्रान्सफॉर्म बाउंडरीमध्ये काय होतं, की प्लेट्स एकमेकांना काय होतात, घासून जातात. म्हणजे एकमेकांना कट करून जातात. कोणत्या प्लेट्स? तर टेक्टोनिक प्लेट्स आणि ह्याच्यातून भूकंप, ज्वालामुखी आणि पर्वतरांगांची निर्मिती होते. ठीक आहे? आता पोलीस भरतीला काही जास्त डीप क्वेश्चन विचारत नाही. पण मी तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती दिली, की कुठे झालं, पुन्हा हे इथिओपिया कुठे आहे, त्याच्यामुळं काय परिणाम झाले, त्याच्यात कोणकोणते घटक कोणते आहेत आणि आता तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे, की जे आपलं हिमालय पर्वत बनलं, बरोबर? तर हे हिमालय पर्वत हे कोणत्या टेक्टोनिक प्लेटपासून बनलं आहे? याचं तुम्हाला मला उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे? नेक्स्ट क्वेश्चन बघूया. संविधान सन्मान दिवस अधिकृतपणे भारतात कधी सुरू झाला? तर 2015 पासून. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा स्वीकार केला गेला. 26 जानेवारी 1950 रोजी तेव्हापासून काय झालं, की संविधान लागू झालं आणि आपण अधिकृतपणे प्रजासत्ताक बनलो. ठीक आहे? ह्या गोष्टी तर सगळ्यांना माहीत आहे. पण संविधान सन्मान दिवस अधिकृतपणे भारतात 2015 पासून सुरू झाला. काल 26 नोव्हेंबर होता आणि सकाळीच आपले जे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा द्यायला मेल आला होता. 2015ला संविधान सन्मान दिवस अधिकृतपणे का सेलिब्रेट करायला सुरुवात केली? कारण संविधानातील मूल्यांची जागृती व्हावी यासाठी हा दिवस सेलिब्रेट करायला सुरुवात केली. पण 2015 पूर्वी हे काय म्हणून आपण सेलिब्रेट करत होतो? तर कायदा दिन म्हणून सेलिब्रेट करत होतो. पण 2015 नंतर संविधान सन्मान दिवस अधिकृतपणे आपण सेलिब्रेट करायला लागलो. यासोबतच तुम्हाला आता 26/11 म्हणजेच काय, की 26 नोव्हेंबर आणखी काय लक्षात ठेवायचं आहे, की 26/11ला आतंकवादी हल्ला झाला होता, बरोबर? तर त्यानिमित्त झालेले बदल, स्थापना किंवा टीम वगैरे तयार केली आहे. तर त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं आहे. उदाहरणार्थ काय, की फोर्स 1ची स्थापना झाली, पुन्हा NIA वगैरे. तर सध्या NIAचे जे प्रमुख आहेत, ते आपल्या राज्याचे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे महासंचालक बनण्याच्या रेसमध्ये आघाडीवर आहेत. ठीक आहे? लक्षात राहू द्या. आता NIAचे प्रमुख कोण आहेत, हे तुम्ही मला सांगा. आपण पुढचा प्रश्न बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जुबिन गर्ग यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? तर यांचा जन्म आसाममध्ये झाला.
यांचेच जे जुबिन गर्ग आहेत, यांचे 2-3 महिन्यापूर्वी निधन झाले आणि आसामचे जे सीएम आहेत, त्यांनी म्हणजे आता रिसेंटली बोलले, की ह्यांची हत्या झाली आहे म्हणून. म्हणून हे जे प्रकरण आहे, ते पुन्हा चर्चेत आलं आहे. आता हे कोण होते? तर हे सिंगर होते आणि फक्त सिंगर नसून ते सिंगर, ॲक्टर, इव्हन डिरेक्टर सुद्धा होते. थोडक्यात काय, की आसामीच संगीत सृष्टीचे ते फेमस सुपरस्टार होते आणि त्यांनी फक्त आसामीच म्हणजे फक्त आसाम या लँग्वेजमध्ये नाही, तर हिंदी, बंगाली, नेपाळी वगैरे अशा बऱ्याच भाषेत गायन केले आहे आणि त्यांना म्युझिक आयकॉन ऑफ आसाम असं ईशान्य भारतात म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. लक्षात राहू द्या. तुम्ही ह्यांची गाणी ऐकली असतील. खूप फेमस गाणी आहेत. पुढचा प्रश्न बघूया. 2025 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर ते जिंकले लक्ष्य सेन यांनी. यांच्या विरुद्ध कोण होतं? तर जपानचा युशी तनाका हे होते. हे कोण कुठून आहेत? तर जपान. ठीक आहे. विजेता विचारलं तरी तुम्हाला आलं पाहिजे आणि उपविजेता म्हणलं तरी तुम्हाला आलं पाहिजे. आता ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसची स्पर्धा आहे आणि टेनिसच्या 4 मेन स्पर्धा आहेत. कोणकोणत्या? ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, नेक्स्ट कुठली? विम्बल्डन आणि शेवटी US ओपन. ह्या महत्त्वाच्या 4 स्पर्धा होतात. टेनिसवर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेला आहे. आत्ताची ऑस्ट्रेलियन ओपन कोणी जिंकली? तर यानिक सिन्नर यांनी जिंकली आणि त्यांनी आणखी काय जिंकलं आहे? तर ATP वर्ल्ड टूरचा विजेता सुद्धा हा यानिक सिन्नर झाला आहे. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. आता मी तुम्हाला ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि US ओपनचे विजेते आणि उपविजेते कोण आहे हे थोडक्यात सांगते. ऑस्ट्रेलियन ओपनचे जे विजेते आहेत ते आहेत जेनिक सिन्नर आणि उपविजेते आहेत अलेक्झांडर झ्वेरेव. फ्रेंच ओपनचे आहेत कार्लोस आणि उपविजेते आहेत जेनिक सिन्नर. कार्लोस अल्कराज. आता ह्याच्या पुढे जे आहेत ना फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि US ओपन ह्याच्यामध्ये विजेता आणि उपविजेता ह्या दोघांपैकीच एक आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं आहे. विम्बल्डन कोणी जिंकली? तर यानिक सिन्नरने आणि उपविजेता होता कार्लोस अल्कराज. US ओपन कोणी जिंकली? तर US कार्लोसने जिंकली आणि उपविजेता होता जेनिक सिन्नर. ठीक आहे. लक्षात राहू द्या. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ताच भारताचे एक दिग्गज टेनिसपटू आहेत रोहन बोपन्ना. हे आत्ताच रिटायर झाले. ठीक आहे. यांच्यावर प्रश्न विचारला होता त्यामुळे लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न बघूया. लाईन ऑफ कंट्रोलची स्थापना कधी झाली? तर कधी झाली? 1972 मध्ये. आता लाईन ऑफ कंट्रोल म्हणजेच काय? की नियंत्रण रेषा. LOC म्हणजेच लाईन ऑफ कंट्रोल. 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झालं बरोबर आणि त्यावेळी बांगलादेशची निर्मिती झाली. पण 1972 साली काय झालं? सिमला करार झाला आणि या सिमला करारद्वारे लाईन ऑफ कंट्रोल ही रेषा अस्तित्वात आली. लक्षात राहू द्या. ही भारत आणि पाकिस्तान मधली आंतरराष्ट्रीय सीमा आहे आणि यालाच डी फॅक्टो बॉर्डर असेही म्हटलं जातं. डी फॅक्टो बॉर्डर. आता पाकिस्तान सोबत तुम्हाला आणखी कोणकोणत्या रेषा लक्षात ठेवायच्या आहेत? तर भारत आणि चीन. भारताच्या ताब्यातील जो भूभाग आहे आणि चीनच्या ताब्यातील जो भूभाग आहे ह्यांच्यामध्ये जी रेषा आहे त्याला लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणजे काय की प्रत्यक्ष ताबारेषा असं म्हटलं जातं. हे LOC आणि हे LAC. ठीक आहे. लक्षात ठेवा. काही जण ह्याच्यात कन्फ्यूज होतात. काश्मीरमधला अक्साई चीन हा भारत आणि चीनमधला वादग्रस्त भाग आहे बरोबर. तिथे बऱ्याच वेळा वाद होतात. तर या दरम्यान कुठला फोर्स तैनात आहे? तर आपल्या इंडियाद्वारे ITBP म्हणजेच काय की इंडो तिबेटन बॉर्डर फोर्स तैनात आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. कसाही प्रश्न विचारला तरी आला पाहिजे. तर 1914च्या सिमला कराराद्वारे भारत आणि तिबेट दरम्यानची जी अरुणाचल प्रदेश मधली जी सीमा आहे ती ठरवण्यात आली आणि यालाच मॅकमोहन लाईन असे म्हटलं जातं. ठीक आहे. लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची लाईन आहे ड्युरंड लाईन. सध्या ड्युरंड लाईन ही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या दरम्यान आहे. पूर्वी जेव्हा आपलं ब्रिटिशांचं आपल्या भारतावर राज्य होतं म्हणजेच काय की ब्रिटिश भारत आणि अफगाणिस्तान ह्याच्या दरम्यान ही रेषा होती. पण आज सध्या ही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या दरम्यान आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. आज मला काही फार टाइम नाहीये त्यामुळे मी जीकेचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते मी घेतले आहेत. तुम्हाला हे जे मी आजचे जे क्वेश्चन घेतले आहेत त्यापासून 30 ते 40 प्रश्न बनवायचे आहेत टोटल 5 प्रश्नांपासून आणि ते प्रश्न तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सोबत त्याची उत्तरं सुद्धा.